हॅलो, मी अनुजा. मन माझे इंद्रधनुमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आय रिली थँक यू फॉर सपोर्टिंग माय चॅनल. आपण थेंबे थेंबे तळे साचत करत करत हा चॅनल आपण पुढे नेणार आहोत. तर आय रिली थँक यू फॉर सपोर्टिंग मी. आणि आज होता सॅटर्डे, तर सॅटर्डेचं औचित्य साधून आम्ही आज काही प्लॅन्स केले होते, ते तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे आणि ते व्लॉगमध्ये सुद्धा येतील. तर आज आम्ही ठरवलं होतं की आज आम्ही छान आराम करणार आहोत. सो आम्ही सकाळी निवांत उठलो, सगळं घरातलं सगळं आवरलं, आराम केला आणि मग आम्ही संध्याकाळी एक कार्यक्रम होता, तिकडे जायचं होतं आम्हाला. त्यासाठी रेडी होऊन त्या कार्यक्रमाला गेलो. तिथून त्या कार्यक्रमाहून आम्ही क्लिनिकला गेलो, जिथे आमची डॉक्टरची अपॉइंटमेंट होती. ती अपॉइंटमेंट कंप्लीट करून आम्ही ठरवलं होतं काहीतरी पेटपूजा केली पाहिजे. तर पेटपूजा करण्यासाठी आम्ही ठरवलं की बॅरोमीटरला जायचं. तर बॅरोमीटरला आम्ही गेलो अराऊंड 7:39, 7:30 वाजता वगैरे तिथे पोचलो होतो आम्ही. 7:39ला त्यांनी माझं नाव लिहून घेतलं की टेबल फॉर 5 वगैरे असं. आणि त्यांनी आम्हाला कळवलं की 45 to 50 मिनिट्स म्हणजे अराऊंड 1 तास तर आम्ही धरून चाललो की 1 तास लागणारच आहे. कारण बॅरोमीटर आणि वीकेंड म्हणलं की वेटिंग ही आलीच आणि ते आता शास्त्र झालं पुढे करण्यासाठी. सो आम्ही मन आमचं एकदम घट्ट करून ठरवलं की आपण 1 तास वेटिंग करूयात. आणि आम्ही वेटिंग करायचं ठरवलं कारण तिथलं फूड हे अमेझिंग आहे आणि तिथलं आम्हाला काही काही पदार्थ खूप दिवस आम्ही खाल्ले नव्हते, ते आम्हाला खायचे होते. त्यामुळे आम्ही मन असं तयारी करूनच तिकडे गेलो होतो. 45 मिनिट्स झाले, 50 मिनिट्स झाले, अराऊंड आम्हाला सव्वा तासाच्या वर होऊन गेला तरी आम्हाला टेबल भेटला नव्हता. लोक एकदम निवांत आतमध्ये जेवत होती आणि त्यांचाही वीकेंड आपण समजू शकतो. आपण पण निवांत फॅमिली फ्रेंड्ससोबत गेले की निवांतच आपण असतो. सो फायनली आम्हाला 9च्या दरम्यान टेबल भेटला. म्हणजे आम्ही 7:39ला नंबर लावला होता आणि असं टाईमपास करत हळूहळू आम्हाला 9च्या दरम्यान आमचा नंबर आला. 9च्या दरम्यान आम्हाला टेबल भेटला आणि नंतर आम्ही ऑर्डर दिलं. जे आम्ही खाल्लं यम सगळं जे होतं ते सगळं आपल्या व्हिडिओमध्ये येईलच, ते तुम्ही सगळे बघा. आणि बॅरोमीटरला जर तुम्ही कधी गेले, तुम्ही पुण्यामध्ये असताल आणि बॅरोमीटरला तुम्ही कधी गेले, तिथली दाल मखनी नक्की ट्राय करा, कारण ती खूप जास्त आणि प्रचंड यम आहे. आम्ही गेल्यानंतर दाल मखनी घेतो म्हणजे घेतोच तिथली. सो तुम्ही देखील ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही बॅरोमीटरला गेल्यानंतर काय खाल्लं होतं आणि मला सांगा की मी तिथलं वेगळं काय ट्राय केलं पाहिजे. सो आजचा दिवस असा होता आमचा आता. आणि उद्याचा प्लॅन असा आहे की उद्या आम्ही राजा शिवाजी बघायला जाणार आहोत, महाराजांचा मूवी बघायला जाणार आहोत. आणि त्यासाठी आता ॲज अ पॅरेंट बाळाला घेऊन तर मुलीला घेऊन तर आम्ही जाऊ शकत नाही, कारण थिएटरमध्ये ती घाबरेन, अंधार तो मोठा आवाज आणि ती घाबरून जाईल. त्याच्यामुळे तिला घेऊन जाणं शक्य नाही आहे. सो तिला आम्ही आज आईकडे ड्रॉप केलं आहे. ती स्वतःहूनच म्हणाली की मला आजी बाबांकडे जायचं, त्यामुळे तिला आम्ही तिकडे ड्रॉप केलं आहे. आणि आम्ही मॉर्निंग शो म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, मॉर्निंग शो म्हणजे आम्ही 5:45चं तिकीट काढलं आहे, का तर ती उठायच्या आत आम्ही घरी परत येऊ आणि त्यानंतर आम्हाला तिला गाण्याच्या क्लासला देखील घेऊन जायचं आहे. सो असा प्लॅन आहे उद्याचा. मूवी बघण्यासाठी फार एक्सायटेड आहोत आम्ही. महाराजांचं पराक्रम बघण्यासाठी खूप जास्त एक्सायटेड आहोत. महाराजांबद्दल प्रेम, आपुलकी, जिव्हाळा तर खूप आहेच आपल्या सगळ्यांना. आणि मोठ्या पडद्यावर महाराजांनी जो काही ऐतिहासिक पराक्रम केले होते, तर ते बघायला मी फार जास्त एक्सायटेड आहोत. आणि सो असा आजचा दिवस केला. उद्याचा दिवस पण मी तुमच्यासोबत शेअर करेल, तर व्लॉगमध्ये येईल. सो गाईज स्टे ट्यून. तोपर्यंत बाय. क्लिनिकमध्ये सुद्धा आमच्या पुढे 2-3 नंबर असल्यामुळे आम्ही तिथे वेट करत होतो. तर वेटिंग एरियामध्ये दोघांची धमाल मस्ती चालू होती. या दोघांना बघताना मला फार मजा येते. इथून थेट आम्ही बॅरोमीटरला गेलो आणि तुम्ही बघू शकता ही प्रचंड तिकडे गर्दी होती. लोक वेटिंग एरियामध्ये थांबले होते, कंटाळले होते लिटरली. आम्ही ऑर्डर केलं होतं गार्लिक ब्रेड, नाचोस, दाल मखनी. जेवण आटपून आम्ही थेट घरी गेलो आणि आता आपण भेटू डिरेक्टली नेक्स्ट. हॅलो, गुड मॉर्निंग. आज संडे आहे. तर कालच्या प्लॅनमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 5:30 वाजलेले आहेत आणि आम्ही मूवीला निघालो आहोत. सुरुवात झालेली आहे आमची आणि आज दिवसभरात जे जे होईल ते सगळं ब्लॉगमध्ये येईल. मूवी बघण्यासाठी खूप 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 एक्सायटेड आहोत आम्ही. लेट्स गो. हाय, जस्ट मूवी बघून बाहेर आलो आहे आणि असे तुम्हाला मी सांगूच शकत नाही, तुम्ही खरंच जाऊन हा मूवी बघा. म्हणजे महाराजांचा म्हणजे अफजलखानाचं वध हा आपल्याला आपण इतिहासात वाचलं होतं, ऐकलं होतं, पण हे मोठ्या पडद्यावर बघणं हे खरंच खूप थरारक होतं आणि खूप मजा आली बघायला. म्हणजे महाराजांनी त्या काळात कसं गनिम करून कशी युक्ती ते
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे, त्यांनी सिद्ध करून दाखवलं. आणि तुम्ही खरंच बघा, महाराजांपुढे अफजल खान हा फार मोठा उंच अवाढव्य होता, पण तरी पण त्यांनी त्याचा वध कसा केला. आणि हे खरंच खूप भारी आहे. महाराजांना माराचा मुजरा. तुमच्याबद्दल महाराज किती कमी बोलावं तेवढं कमीच आहे. जय भवानी जय शिवाजी. प्लीज जाऊन हा मूवी बघा. आणि खरंच महाराज तुम्ही ग्रेट आहात. आत्ता आम्ही भाज्या वगैरे घेऊन चाललो आहोत. उद्या मंडे आहे, वीक चालू होत आहे, त्याची तयारी म्हणून फ्रूट्स भाज्या काही आहेत ते बेसिक आम्ही घेतलं आहे. तर रिलायन्स इथे जवळच होतं, मग फ्रेश फ्रूट्स आणि भाज्या आम्ही घेतल्या आहेत. आता आम्ही घरी जाणार आहोत, रेडी होणार आहोत, अगम्याला क्लासला घेऊन जाणार आहोत. तिथून पुढे बघू, जसं होईल तसं मी शेअर करेन. स्टे ट्यून. जाताना आम्हाला एक नर्सरी लागली, तिथून आम्ही 2 प्लांट्स घेतले. एक इंडोर प्लांट घेतला आणि एक तुळस घेतली. सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. या ब्लॉगची सांगता मी इथेच करत आहे. रात्री शिवाजी जाऊन थिएटरमध्ये नक्की बघा. आणि स्टे ट्यून. बाय बाय, टेक केअर. घरी येत असताना नर्सरीमध्ये थांबलो. तिकडे थोडी झाडांची खरेदी केली. एक इंडोर प्लांट घेतला आणि नवीन तुळस देखील घेतली. नर्सरीमध्ये खूप छान मस्त वाटत होतं. त्यानंतर सरळ थोडा आराम केला आणि रात्री मग जेवणाचा बेत हा असा होता. डाळ बनवली, पोळ्या बनवल्या, सॅलड होतं. बाहेरून कच्ची दाबेली खायचा खूप इच्छा झाली, ती कच्ची दाबेली आणली, भात लावला आणि असं आम्ही एकत्र जेवणाचा बेत बाल्कनीमध्ये बसून घेतला.